नाही, यामध्ये माझ्या मनामध्ये असं आहे की शेतकरी सातत्याने अस्थिर वातावरणात जगत असतो आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नॅचरल संकटे काही कमी नसतात आणि त्यानंतरही आपला माल उत्पादित केल्यानंतर आपल्या मालाला विक्री संदर्भात होणारी फसवणूक ही काही फार भूषणावह बाब नाही। त्यामुळे त्यासाठी कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या संदर्भात सविस्तर ड्राफ्ट तयार केल्यानंतर त्यांच्याशी बोलणार आहे की रजिस्ट्रेशन ॲक्ट यांना लागू करावं लागेल। यांचं रजिस्ट्रेशन कुठेतरी झालं पाहिजे। आज कोणीही व्यापारी उठतो, बांधावर जातो आणि खरेदी करतो। आताच आमचे सह्याद्रीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हटले की बांधावरची खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे आणि आमचे अध्यक्ष कैलासराव भोसले द्राक्ष बागायतदार संघाचे ऑल इंडियाचे, तर त्यांना ह्या द्राक्ष बागायतदार संघाच्या याच्यामध्ये अनेक कटू अनुभव आलेले आहेत। त्यामुळे हे अनुभव पैसे वसूल करणं हा एवढा पुरता मर्यादित विषय राहिलेला नाही। त्यामुळे पैसे वसूल तर पोलीस करतील, पण पोलिसांचं ॲडिशनल काम झालं आहे। पण मुळात कायदा जर तसा आणला तर मग त्या संदर्भात फ्रॉड व्यापारी जे येत आहेत त्यांना त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल आणि काही अटीशर्ती टाकून त्यांना लायसन्स देण्याच्या संदर्भात ते नियम या ठिकाणी आम्हाला बनावे लागतील आणि तो कायदा नवीन हाऊसमध्ये या ठिकाणी आणावा लागेल। त्यासाठी पणन मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल आणि पणन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेब म्हणजे माझं काल बोलणं झालेलं आहे या संदर्भात, तर आम्ही एकत्र बसून तो कायदा आणण्याचा विचार करतो। कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल, मात्र आता ही जी काही फसवणूक झाली त्यामध्ये त्या व्यापाऱ्यांना लायसन देणारी लायसन अथॉरिटी असेल, इतर सहकारी, त्या सगळ्यांवरती ही सगळं संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। मोक्का अंतर्गत कारवाई का करू शकत नाही पोलीस त्या सगळ्यांवर? नाही, यामध्ये कायद्याला एक बंधनं आहेत। कुठल्या कायद्याच्या अंडर ही केस रजिस्टर करावी? शेवटी कोर्टामध्ये जर एखादी बाब गेली आणि पोलिसांनी जर असे चुकीचे गुन्हे दाखल केले तर कोर्टही त्यामध्ये ताशेर मिळेल। त्यासाठी कायदाच लागेल की कायद्यामध्ये जर तुम्ही असं म्हटलं की मोक्कांतर्गत तुम्ही कारवाई करू शकता तर मग ते मोक्कांतर कारवाई करतील ना पोलीस। पण पोलिसांना आज सध्याच्या असलेल्या कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल। त्यामुळे चौकशीचा जो काही फॅक्ट आहे ती चौकशी त्यांच्याप्रमाणे ती होत राहील, पण त्यांची आम्हाला मदत होणार आहे की चौकशीमध्ये काय काय गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत आणि काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडून ते फीडबॅक घेणार आहोत आणि तो कायद्यामध्ये आम्ही त्याच्यात निश्चितपणे समावेश करू। आपल्याकडनं काही एखादी व्यापाऱ्यांची लिस्ट जाहीर केली जाणार आहे का की यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता, यांच्याकडे देऊ नका, अशा स्वरूपाची काही यादी? तोपर्यंत जोपर्यंत आम्ही कायदा करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची यादी तयार करणं आम्हाला अवघड आहे। शेवटी त्याला आधार काय? बेकायदेशीर कुठली यादी तयार करणं आणि बेकायदेशीर कुठल्या यादीमध्ये उद्या त्या यादीत लोकांनी फसवलं तर काय? त्यामुळे कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं काम आम्हाला बेकायदेशीर करता येणार नाही। तत्कालीन आयजी दिगावकर साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली होती। अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते। चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं। या सगळ्या दरम्यान त्यांची काही मदत घेतली जाईल का? कारण मागील काळामध्ये मोठा एक दिलासा तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी देखील शेतकऱ्यांना घेतली, त्यांचीही मदत घेतली जाईल। त्यांनी ज्या पद्धतीनं पोलीस विभागामार्फत कारवाई केली आणि ज्या पद्धतीनं काही लोकांकडे पैसे या ठिकाणी वसूल करून शेतकऱ्यांना दिले तर त्यांचीही मदत आपण घेऊ। आता आमच्यासमोर प्रश्न एकच आहे की ज्या लोकांजवळ काहीच ॲसेट नाही आहे आणि ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे माल खरेदी केला आहे आणि तो माल खरेदी केल्यानंतर ते पळून गेलेत, गायब झालेत आणि पाठीमागे काहीच ठेवलेलं नाही, अशांची कारवाई करायची, अशांचे पैसे कसे वसूल करायचे हा मोठा प्रश्न आहे। त्या संदर्भात जे या क्षेत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या बेनामी सत्ता कुठं असतील किंवा कुठून काय आम्हाला माहिती मिळालं तर आम्ही तशा प्रकारची कारवाई करू। मुळात शेतकऱ्यांची नाराजी ही जास्त पोलिसांवर आहे। ग्रामीण पोलिसांकडनं त्यांना सहकार्य मिळत नाही आणि धक्कादायक अनुभव अनेक शेतकरी सांगतायत। तर या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याकडनं काय सांगितलं नाही, त्यासाठी आम्ही आता वेगळी पोलीस यंत्रणाच उभी केलेली आहे। त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने इन्क्वायरी करण्यापेक्षा एक DYSP लेवलचा एक अधिकारी त्यामध्ये नेमून आणि या संदर्भातले आर्थिक गुन्हे जिथे ज्या पोलीस स्टेशन असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी करायची तात्काळ। कारण शेवटी इथं कसं आहे, इथं तुम्हाला आरोपी सापडत नाही किंवा आरोपी फरार आहे, आरोपी आयडेंटिफाय होत नाही असं नाही। इथं आरोपी माहिती कोण आहे, आरोपी माहिती कोण आहे, त्याची प्रॉपर्टी कुठे कुठे ते शेतकरी पण सांगतात। म्हणजे असं काही नाही की इथं सगळं अननोन आहे, इथं सगळं नोन आहे। फक्त कारवाई कशी करायची, पोलीस फोर्स कसा वापरायचा ते त्या विभागाच्या SP आणि त्यांनी कारवाई करायची आहे। तेव्हा आयजी साहेबांना मी पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत की याच्यावरती पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची चिटिंग खपून घेणार नाही। मंत्री म्हणून या ठिकाणी बैठक घेतली म्हणून तत्परतेने सगळे आले अधिकारी या ठिकाणी। इतर वेळेला शेतकऱ्यांचे फोन सगळे जातात अधिकाऱ्यांकडनं, चक्र मारत नव्हतात अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी। मी माझ्या भाषणातच बोललो की खातं सेन्सिटिव्ह आहे, मी डबल सेन्सिटिव्ह आहे।
त्यामुळे माझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे की त्यातून लोकांना रिलीफ कसं मिळेल ताबडतोब या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे. अशा तक्रारी 99% जनतेकडनं शेतकऱ्यांना तुम्हाला येऊ देणार नाही. फोनही उचलले जातील, कारवाई केली जाईल आणि त्यांना न्याय पण दिला जाईल. गरज पडल्यास गृहमंत्र्यांशी देखील आपण बोलणार आहे. हो, ऑफकोर्स गृहमंत्री मुख्यमंत्री त्यामध्ये आहेतच, तर त्यांच्याकडेच सगळं ब्रीफिंग करावं लागणार आहे आम्हाला. त्यामुळे गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ब्रीफिंग करून आणि कॅबिनेटवर हा विषय आणणार आहे, कारण कॅबिनेटवर विषय आल्याशिवाय तो हाऊसला येत नाही. कॅबिनेटला विषय आणून कायद्याचं रूपांतर करावं लागेल आणि अतिशय स्ट्रिक्ट कायदा करावा लागणार, त्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाही. या कायदा करण्यासाठीचा अनेक पोलिसांकडनं VIP ट्रीटमेंट दिलं ते अशी देखील अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. तसं निदर्शनाला त्या अधिकारावर कारवाई करू आम्ही. तसं आमच्या निदर्शनास आलं की पोलीस अधिकारी म्हणजे इंटेन्शनली एखाद्या व्यापाऱ्याला वेगळी ट्रीटमेंट देत आहे, तर त्या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करू आणि त्याच्यावर कारवाई करायला सांगू. मी मागाशी म्हणालो स्पेसिफिक तक्रार द्या माझ्याकडे किंवा SPच्याकडे आम्ही बघतो. पूर्वा चव्हाणच्या वकिलाच्या खात्यावरून एका अधिकाऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर पैसे गेले देण्यात आलेले आहेत 5 लाख रुपये आणि त्याचे डिटेल्स पण दिसत आहेत. कॅशमध्ये म्हणजे ऑन अकाउंट पैसे घेतले एका अधिकाऱ्याने तिला ते मॅनेज करण्यासाठी. इतके सगळे पुरावे असतील, जर त्या पद्धतीनेच तिला मॅनेज केलं जात असेल म्हणजे आतापर्यंत तुम्हाला सांगतो एवढी मोठी घटना घडली आहे. पूर्वा चव्हाणला बोलवण्यात आलं, प्रेस कॉन्फरन्स आम्हाला एकही माहिती देण्यात आली, फोन सुद्धा उचलले जात नाही. आम्हाला सुद्धा नाही, आमचे सुद्धा फोन उचलले जाते आणि आम्हाला माहिती सुद्धा दिली गेली नाही की पूर्वा चव्हाणला अटक केलेली आहे, तिला समोर घेऊन प्रेस कॉन्फरन्स करायची, काहीच केलेलं नाही. सगळ्यात मोठी शिक्षा तिला ही आहे की तिला टीव्हीवर दाखवून. साहेब, पत्रकारांना जर समजा या संदर्भात काही माहिती हवी असेल तर अधीक्षक साहेब, भाजी साहेबांकडून फोन उचलले जात नाही, कुठली माहिती विभागाकडनं दिली जात नाही. आम्ही बातम्या कशा प्रेझेंट करायच्या? आणि सर म्हणते त्याप्रमाणे की याच्यात जर समजा ट्रान्सपरन्सी नसेल तर नेमकं न्याय कसा मिळणार? आणि पूर्वा चव्हाणचं जे दाखवलं जातंय, अजितदादा नाशिकला आले, अजितदादांनी जेव्हा पूर्ण आदेश दिले, सूचना दिल्या, त्यानंतर तिच्यावरती कारवाई सुद्धा झालेली होती. त्याच्या आधी कुठले बघा, मुळात कारवाई पोलीस विभाग कधी सुरू करेल? जोपर्यंत पोलीस विभागाकडे अशा प्रकारच्या तक्रारी जात नाही तोपर्यंत. मी त्याला सांगतो कायद्यामध्ये खूप पळवाट आहेत, कायद्यातच मुळात थोडं संदिग्धता आहे. त्यामुळं या कायद्यानुसार आम्हाला पोलीस अधिकाऱ्याला पण फार बोलता येत नाही. मी माझ्या भाषणात अगोदरच सांगितलं आहे की आउट ऑफ वे जाऊन कारवाई करा. काय या पोलीस विभागाला एक मर्यादा आहे, त्यांना एक चाकोरीमधून जावं लागतं. त्यामुळे ह्या चाकोरीतून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी होतील असं नाही, त्यामुळे सगळ्याच पोलीस अधिकाऱ्याकडनं चांगलं काम होईल असंही नाही. एखाद दोन त्यामध्ये अधिकारी आला तर त्याची चौकशी होईल, पोलिसांकडनं ती पण माहिती घेईल. तुमच्याकडे जी माहिती असेल ती मला द्या, मी पोलीस विभागाकडनं त्याची माहिती घेतो. फुकट साहेब, आपण वारंवार सांगतो की या संदर्भात कायदा करा. आता टाइम बॉम्ब काय असणार आहे? 6 महिने, 1 वर्ष, किती वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये हा कायदा शक्य झालं तर मी मार्च अधिवेशनाचा कायदा आणण्याचा विचार आहे मला. याच्यामध्ये पीक विम्याचा देखील अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या तक्रारी आहे. राज्यभरातून देखील तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये फेडबॅक मिळाला असेल. काय आपण या सगळ्या पीक विम्याच्या संदर्भात पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही भागातल्या तक्रारी आहेत, पण तक्रारी कमी आहेत, पण तक्रारी आहेत. पण त्या संदर्भात त्या जिल्हा अधिकाऱ्याबरोबर बसून आणि त्या विमा कंपनीवाल्यावर बसून निर्णय घ्यावा लागेल. किती शेतकरी आहेत, कोणी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याची एक मिटिंग घेऊ आम्ही कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना बोलून त्यांना न्याय मिळाला की नाही मिळाला, न्याय न देण्याची अडचण काय आहेत, कारणं काय आहेत, हे सगळं व्यवस्थितपणे सविस्तरपणे माहिती घेऊ त्यांच्याकडे. विमा कंपनीचे एजंट आहेत ना, जे पीक विमा करतात तेच त्यामध्ये फ्रॉड करतात. ते खूप बोगस विमा करतात आणि नाशिकमध्ये एने नसलेल्या असलेल्या अशा ठिकाणी जर पीक विमा काढला असेल, अशा लोकांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई 100% करणार. कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला, एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे तुम्हाला मी ठोसपणे सांगतो. ते पंचनामे करणारे कोणी अधिकारी असतील त्यांना सूट का देत नाही? फक्त ज्यांनी घेतले त्यांच्यावर कारवाई करणार, पण ज्यांनी पंचनामे केले, ज्यांनी कारवाई चौकशी झाली की कारवाई सगळ्यांवर होईल, सगळ्याच एजन्सी देईल त्याची. असं नाही होणार. चौकशी झाल्यानंतर ज्यांनी आता महसूलचे काही अधिकारी असतील त्यांनी सांगितलं असेल की त्यांचा 7/12 उतारा आहे. शेवटी 7/12 उतारा न दाखवता येणे पाठ झाला असेल, येण्यावरती तुम्ही त्यांना पैसे दिले कसे, तोही मोठा मुद्दा आहे ना. त्यामुळे हा सगळा चौकशीचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे या त्रुटी काढूनच करावं लागेल. द्राक्षासोबतच टोमॅटो किंवा इतर सर्वच मी सर्व पिकाच्या संदर्भातच बोलतो आहे. मी फक्त द्राक्षापुरता बोलत नाही. द्राक्ष पिकाच्या संदर्भातली बैठक आज निदर्शनास आलं म्हणून आपण बैठक घेतली, पण याच्या माध्यमातून इतर पिकांच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच तक्रारी आहेत, त्या सुद्धा तक्रारीची दखल घेतली जाईल. कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहे, कारण एकीकडे भाव नाही आहे, दुसरीकडे वातावरणातल्या बदलामुळे उत्पादन घटलं.
निर्यात शुल्क हटवावं ही एकच मागणी मागच्या काही दिवसापासून त्या